बिग बॉस मराठीचा हा आठवडा खूपच कठीण होता. या आठवड्यातील सर्व टास्क सदस्यांना आदरवणारे होते. आज बिग बॉस मराठीच्या घरात एलिमिनेशन पार पडणार आहे. या एलिमिनेशन मध्ये काय होणार हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये 7 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या 7 सदस्यांपैकी कोणाचा आज प्रवास संपणार हे पाहावे लागेल. बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात कोण राहणार आणि कोणाचा खेळ संपणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणत आहे, आता होणार आहे एलिमिनेशन. ज्यांना मोदक मिळतील ते सेफ होतील, ज्यांना नारळ मिळणार ते या घरातून निरोप घेणार. त्यानंतर घरातील एका सदस्याला रितेश भाऊ म्हणतोय, तुमचा प्रवास आज इथे संपतोय. यात कोणाला मोदक मिळणार आणि कोणाला नारळ मिळणार हे जाणून घेण्यास बिग बॉस प्रेमी उत्सुक आहेत. घनश्याम दरवडे, निक्की तांबोळी, आर्या जाधव, अभिजित सावंत, धनंजय पवार, सूरज चव्हाण, अरबाज पटेल या 7 जणांमधून एकाचा प्रवास आज संपणार आहे. आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ कॅप्टन सूरजचं अभिनंदन करणार आहे. त्यावर सूरज म्हणतोय, गणपती बाप्पा आणि माझ्या टीमने माझी इच्छा पूर्ण केली आहे. माझ्या टीमच्या पाठिंब्यामुळे मी कॅप्टन झालो आहे. त्यावर सूरजला सल्ला देत रितेश भाऊ म्हणतो, सूरज या कॅप्टन पदाचा कॉन्फिडन्स घ्या. या आठवड्यात जसं बोलत होता तसं बोलत राहा, काम करत राहा, स्टँड घ्या. कॅप्टन म्हणजे जबाबदारी आहे. अरबाजच्या पलटी मारण्यावर अभिजित म्हणाला, अरबाज पलटी मारणार यावर माझा विश्वास होताच, पण इतकी मोठी पलटी अशा पद्धतीने तो मारेल याबद्दल जरा वाईट वाटलं. घरातील सर्व सदस्यांचा त्याने विश्वासघात केला आहे. जान्हवीने त्याला किती सांभाळलं आहे. त्याच्यासाठी वैभवने निक्कीला सुनावलं, काही झालं तरी मला बोल, पण त्याला काही बोलू नको, त्याच्याजवळ जाऊ नको. आणि क्षणातच अशा पद्धतीने फिरणारा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही.